नमस्कार, मी विलास बडे. वंचित फॅक्टर या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आढावा घेणार आहोत मराठवाडा आणि विदर्भ अशा दोन्ही प्रांतांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंगोली मतदारसंघाचं. पाहूयात हिंगोलीचा वंचित फॅक्टर नेमका काय. दोन 2014च्या मोदी लाटेत सुद्धा हिंगोलीच्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला. आपला तो किल्ला आहे तो शाबूत ठेवला. पण 2019ला नेमकं काय झालंय? हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित फॅक्टरनं तिथली काही गणितं बिघडवली आहेत का? नेमकं तिथं काय घडलंय जाणून घेणार आहोत या खास रिपोर्टमधून. हिंगोली लोकसभा मतदारसंघात यावेळी खरं तर शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष कानडे यांच्यात जोरदार लढाई रंगेल असं वाटत होतं. पण वंचित बहुजन आघाडीनं बंजारा समाजाचा उमेदवार देऊन इथली सगळी गणितच बदलून टाकली. कारण हिंगोलीमध्ये बंजारा समाजाचं तब्बल 3 लाख मतदान आहे. अशातच वंचितचे उमेदवार मोहन राठोड यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी 3 जंगी प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे इथल्या निकालाबद्दल अंदाज बांधणं काहीसं कठीण होऊ लागलंय. वंचित आघाडीचा उमेदवार हा काय इफेक्ट करेल तर हा फार मोठा इफेक्ट ठरणार आहे येथील निकालावर. हिंगोलीत बौद्ध समाजाची 1.5 लाखाच्या वर मतदार आहेत आणि यामधील जवळपास 1,30,000 ते 1,40,000 मतदार जे की पूर्वीपासून काँग्रेसचा मतदार म्हणून ओळखला जाणार होता, यावेळेस तो मतदार हा बहुजन वंचित आघाडीकडे वळलेला आहे. आणि तसंच त्या बहुजन वंचित आघाडीने जो उमेदवार दिला आहे तो आहे बंजारा समाजाचा. तर बंजाराचा समाजाचंही 2.5 ते 3 लाख मतदान आहे. तर बंजारा समाजाचं मतदान हे पण पूर्वीपासून काँग्रेसचं मतदान असं ह्या मतदारसंघात ओळखलं जात होतं. त्यामुळे ते मतदान विभागल्या गेलेलं आहे. आता आपण हिंगोली मतदारसंघातल्या जातीय समीकरणावर नजर टाकूयात. हिंगोली मतदारसंघात मराठा 4 लाख, बंजारा 3,10,000, ओबीसी 3 लाख, दलित मतं साधारण 1,75,000, मुस्लिम मतं 1,50,000, हटकर आणि धनगर मतं ही 1,50,000, तर आदिवासी मतं ही साधारण 1.5 लाखाच्या घरात आहेत. हिंगोलीतल्या या जातीय समीकरणांचा विचार केला तर वंचितचा उमेदवार फक्त काँग्रेस आघाडीचीच नाही तर शिवसेनेची सुद्धा मतं खेचणार असं जाणकारांना वाटतं. बहुजन वंचित आघाडीकडून केवळ काँग्रेसच्या मतांवरच डल्ला पडला जाणार नाही, तर त्यामध्ये शिवसेनेचे मतदार सुद्धा फुटण्याची दाट शक्यता आहे. कारण शिवसेनेचे जे पारंपरिक मतदार आहेत त्यामध्ये हटकर, धनगर आणि बंजारा समाज प्रामुख्याने, हा समाजही बहुजन वंचित आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वळलेला प्रचारादरम्यान आणि मतदानात दरम्यान सुद्धा दिसून आलेला आहे. हिंगोली मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा 3% मतदान जास्त झालंय. मतदानाचा हाच वाढीव टक्का नेमका कोणाला फायदेशीर ठरतो यावरतीच हिंगोलीच्या निकालाचं चित्र अवलंबून असेल. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीनं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बंजारा समाजाचे मोहन राठोड हे उभे आहेत. यांनी या ठिकाणी बंजारा, दलित आणि मुस्लिम असा जोड करून या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी अतिशय चुरस निर्माण केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय शिवकारसह कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. वंचित आघाडीच्या माध्यमातून जे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न वंचितकडून केला जातोय तो पाहता या हिंगोली लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होतं याची उत्सुकता स्वाभाविकपणे आहे. पण वंचित बहुजन आघाडीनं मोहन राठोड यांना इथून उमेदवारी दिली. या ठिकाणी वंचित फॅक्टर किती प्रभावी ठरणार याविषयी आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी विविध राजकीय पक्ष आणि प्रतिनिधी, स्थानिक पत्रकार या सगळ्यांशी चर्चा केली आणि जाणून घेतलंय की हिंगोलीतला वंचित फॅक्टर काय. नमस्कार, मी कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रम वंचित फॅक्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हिंगोली लोकसभेची चर्चा करणार आहोत. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील, काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे, तर वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड हे उमेदवार उभे होते. या ठिकाणी तिघांमध्ये तिरंगी लढत असल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी आपण आज वंचित फॅक्टरमुळं, वंचितच्या उमेदवारामुळं कोणाचा परिणाम झाला, कोणाचा फायदा झाला, कोणाचं नुकसान झालं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी सर्वपक्षीय नेते आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज आपण यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं यांचं मत काय आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित
कोणाचं नुकसान करणार आहे किंवा कोणाचा फायदा करणार आहे? आपण सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांच्याकडून. शिंदे साहेब, तुम्ही सांगा, वंचितची काय भूमिका करायला हिंगोली मतदारसंघात? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही इथली 170 घराण्याचं राजकारणामध्ये जी सत्ता होती त्याला तडा जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे. आणि त्याच माध्यमातून जे काही हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जे इथला वंचित घटक होता त्या माध्यमातून उमेदवारी देण्याचं पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ठरवलं होतं. आणि बंजारा समाज जो की या मतदारसंघामध्ये 3 ते 3.25 लाख मतदान ज्यांचं प्रभावी मतदान आहे, यापूर्वी बंजारा समाजचे 2 वर्ष इथं खासदार पण होते. आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बंजारा समाजाचे उमेदवार मोहन राठोड यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि या ठिकाणी जे आपण विश्लेषण केलेलं आहे तिरंगी लढत, आणि खरंच या ठिकाणचं कोणी असं आम्ही हेच म्हणतोय की या ठिकाणी प्रस्थापित जे काही इथली शिवसेना असेल काही काँग्रेस असेल यांना छेद देण्याचं काम इथल्या जनतेनं केलेलं आहे. आता आपण युवा शिवसेनेकडे त्यांना विचारूयात. शिवसेनेकडून यावेळेस हेमंत पाटील हे उमेदवार उभे आहेत, त्यांना काय वाटते? तर काय वाटते आपल्याला, आपली काय परिस्थिती? या ठिकाणी आमची महायुती असल्यामुळं आमचे हेमंत पाटील यांना जास्तीत जास्त मतदान या मतदारसंघात सर्वच मतदारसंघामध्ये पडलं आणि ते बहुमतानं निवडूनसुद्धा येणार आहेत ही आम्हाला 100% खात्री आहे. कारण जो मराठा समाज आणि ओबीसी समाज जो स्वतःला हिंदू सर्व समाज समजतो तो सर्व हिंदू समाज जवळजवळ 80 ते 85% हा शिवसेना BJPला मानतो. आणि नरेंद्र मोदींनी ज्या रीतीनं 5 वर्षामध्ये कामं केले त्या पद्धतीनं आणि पुढं जे काम करणार आहेत त्यामुळं हिंदू समाज असलेला म्हणजे ओबीसी सहित हिंदू यांनी सर्व 80% मतदान शिवसेनेला केल्यामुळं या ठिकाणी हेमंत पाटील निवडून येणार आहे. पण असं म्हटलं जात आहे की ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर वंचित आघाडीच्या मागे गेलेला आहे. बिलकुल गेलं नाही. जो हिंदू म्हणून स्वतःला मानून घेतो त्यांना मोदीच पसंत आहेत पंतप्रधान म्हणून. आता आपण घेऊयात काँग्रेसकडे, यांना विचारून घ्यात. काँग्रेसकडून यावेळेस सुभाष वानखेडे हे उमेदवार उभे आहेत. ऐनवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये येऊन सुभाष वानखेडे यांनी निवडणूक लढवली आहेत. आपण यांना विचारत तुमची काय परिस्थिती आहे? यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाआघाडीचेच उमेदवार सुभाष वानखेडे हे प्रचंड मताने निवडून येतील. कारण मागील हिंगोली लोकसभा मतदारसंघात 5 वेळेस आतापर्यंत काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेलं आहे. आणि मागील वेळेससुद्धा मोदी लाटेत जरी आम्ही काठेवर होतो पण यावेळेस काठेवर नसून यावेळेस प्रचंड मताने आम्ही निवडून येणार आहे. मागील वेळेस जे बंजारा समाज प्रत्येक वेळेस काँग्रेससोबतच राहिलेला आहे. आणि दलित, आदिवासी, मुस्लिम, OBC इतर ओपन वर्गसुद्धा काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचाच विजय होणार आहे. असा आरोप केला जातो आहे की वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचा मोठा दलित आणि मुस्लिम वर्ग स्वतःकडे ओढला आहे. याचा परिणाम किती होईल काँग्रेसचा? मला नाही वाटत याचा परिणाम होणार आहे. कारण की यांचा उमेदवारच एवढा सक्षम नव्हता किंवा मतदारसंघात फिरलेला सुद्धा उमेदवार नव्हता. त्याला मतदारसंघाची जाण नव्हती. फक्त जातीपातीच्या नावावरच मतदान मिळेल असा यांचा एक खोकला अंदाज आहे. तो 23 तारखेला तो फोल ठरणार आहे. तर शिवसेनेचे घटक पक्ष आहेत, भाजपचे इथे पदाधिकारी उभे आहेत. आपण यांना विचारूयात. आपल्यासोबत आहेत भाजपचे शहर अध्यक्ष कैलाश काबरा. यांना विचारून घ्यात यांनी किती मन लावून शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि वंचितचा किती यांना फायदा किंवा नुकसान होणार आहे, काय म्हणणं आपलं? भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मन लावून याच्यासाठी काम केलेलं आहे की कोणी निवडून आला आमचा युतीचा उमेदवार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी तो अत्यावश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीनं तुमचं किती नुकसान केलं, काय वाटतं तुम्हाला? वंचित बहुजन आघाडीनं नुकसानही काही केलं नाही आमचं आणि फायदाही काही केला नाही. कारण जसंच आता काँग्रेसचे आणि आमचे रामविश्वजी शिंदे यांनी सांगितलं, वंचित आघाडीच्या उमेदवाराचा आमच्या एरियात प्रभावच नव्हता आणि परिचयसुद्धा नव्हता. पाहू आता 23 तारखेला काय होते. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचं घटक पक्ष असलेले मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादीचे. आपण यांना विचारून घ्यात यांनी किती मन लावून काँग्रेसचं काम केलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा यांच्या म्हणजे मित्र उमेदवार किती परिणाम होणार आहे? आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अगोदर तरी कुठेतरी साधारण प्रमाणामध्ये गटगट होते, परंतु यावेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत दिला ना तर पाहिलं तर काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. म्हणून वानखेडे साहेबाचा विजय हा 100% निश्चित आहे. आपण कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण ब्रेक नंतर परत भेटूया. आपण बघितलं हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं गणित काय असणार आहे, वंचित बहुजन आघाडीमुळे कोणाला फटका बसणार आहे किंवा कोणाला फायदा होणार आहे, आपण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आज आपण आता जाऊयात या ठिकाणी पूर्ण लोकसभा कव्हर केलेल्या पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना पण विचारूयात नेमकं त्यांना काय वाटतं, त्यांच्या चष्म्यातून किंवा त्यांच्या लेखणीतून ही लोकसभा कशी राहील, वंचित बहुजन आघाडीचा परिणाम कोणावर पडणार आहे आपण विचारत. आपल्यासोबत आहेत
हिंगोलीचे ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे, आपण सुरुवात त्यांच्याकडून घेऊयात आणि त्यांनी विचारत की नेमकं काय परिणाम होणार आहे. मामा सांगा, काय परिणाम होणार वंचित बहुजन आघाडी? हिंगोली मतदारसंघात वंचित आघाडीचा उमेदवार उभा केला, पण त्यापूर्वी शिवसेनेने बाहेरच्या उमेदवाराला विरोध केला होता. बाहेरचा उमेदवार कडवे सैनिक खपवून घेणार नाही असं सांगितलं होतं. योगायोगानं प्रथमच डॉक्टर मुंदडा आमदार, शिवसेनेच्या आमदाराला खुलासा करावा लागला की वसमतमधून आम्ही लीड देणार आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. आणि वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या संदर्भात माझं असं मत आहे की ते कोण्या वर्गाचे किती मतं घेतात ते निवडून तर येणारच नाही, पण ते कोणाला पाडू शकतात, कोणत्या वर्गाचे मतदान घेतात याच्यावरच वानखेडे आणि हेमंत पाटील यांचा विजय ठरणार आहे. आपल्यासोबत आणखी ज्येष्ठ पत्रकार वसंत भट आहेत, आपण त्यांनी विचारून घेऊयात नेमकं त्यांना काय वाटते, वंचितमुळे कोण वंचित राहणार आहे की वंचितच किंग बनते या ठिकाणी, काय वाटतं आपल्याला? वंचित किंग बनणे हा तर विषय नाहीच आहे, पण वंचितमुळे काय फार मोठा फरक पडेल ही जी चर्चा होत आहे, ही चर्चा मला थोडीशी संयुक्तिक वाटत नाही. त्याचे दोन कारण आहेत. मागच्या 20 वर्षापासून आम्ही जेवढ्या निवडणुका कव्हर केलेल्या आहेत त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आंबेडकरी मतदान पूर्वीपासूनच काँग्रेसपेक्षा दूर गेलेलं आहे. म्हणजे ते पहिल्यासारखी परिस्थिती नाही की दलित आणि मुस्लिम हे काँग्रेसलाच पडतील, ही परिस्थिती आता राहिलेली आहे. चर्चा आपली फक्त वंचित म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासंदर्भात. या लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मिळणारी मतं जातनिहाय जर विचार केला तर दोनच प्रकारची मतं आहेत. एक बौद्ध मतदान आहे, बाळासाहेबांना मानणारा. दुसरा जो त्यांनी उमेदवार दिला आहे बंजारा समाजाचा, तो मतदान आहे. बऱ्याच 4 निवडणुकापासून जवळपास जर आंबेडकरी मतदान काँग्रेसपासून दूरच गेलेलं असेल तर ह्या वेळेलाही ते मतदान काँग्रेसला मिळत आहे की नाही हा काही फार चर्चेचा विषय नाही, तो नाहीच मिळणार आहे असं समजून आपण चर्चा करूया. राहिला दुसरा विषय, बंजारा समाज हा काय कुठल्या एखाद्या पक्षाचा म्हणून आता राहिलेला नाही. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच बंजारा समाज किंवा सेनेचाच बंजारा समाज असं नाही. वंचित बहुजनने दिलेला उमेदवार बंजारा समाजाचा असल्यामुळे बंजारा समाजाची सगळीच मतं त्यांच्याकडे जाणार आहेत का, असंही नाही. बंजारा समाजाचेही काही उमेदवार होते. संदेश चव्हाण नावाचा एक उमेदवार होता, त्या उमेदवारालाही मतदान मिळणार आहे, शिवसेनेलाही मतदान जाणार आहे, काँग्रेसलाही मतदान जाणार आहे. आपल्यासोबत तरुण पत्रकार प्रद्युम्न आहे, आपण प्रद्युम्नला विचारूयात की नेमकं प्रद्युम्नला काय वाटते की वंचितचा काय परिणाम होईल. माझे ज्येष्ठ पत्रकार मित्र वसंत भैया यांनी आता बरंच काही विश्लेषण केलं आहे. मला एक गोष्ट अशी सांगा वाटते की मागच्या वेळेसही जवळपास 11 लाखाच्या जवळपास मतदान झालं होतं आणि अक्षरशः 1600 मतांनी राजू सातव त्यावेळेस निवडून आले. त्याच्यामुळे जर असं यांच्या म्हणण्यानुसार जर इतकं कडक फाईट असेल तर त्याच्यामध्ये कितीही नाही म्हणलं तरी वंचितचा एक रोल खूप मोठा असणार आहे. कारण ते जे काही मतदान मिळवणार आहे ते नेमकं कुणाचं मिळवणार आहेत हा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे. दुसरा विषय असा आहे की पूर्ण निवडणुकीदरम्यान आम्ही जो काही रिपोर्ट किंवा जे काही माहिती संकलित केली त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की बाळासाहेब आंबेडकरांमुळे दलित समाजाचं मतदान हे एक चांगल्यापैकी याला झालेलं आहे. परंतु आमचा जो अंदाज आहे तर त्या हिशोबाने वंचित आघाडी 1 लाखाच्या वर मत काही मिळवू शकेल असा काही वाटत नाही. आपल्यासोबत अनेक वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियाचं काम केलेले आमचे मित्र संजय गावडे आहेत, आपण त्यांना विचारूयात त्यांना काय वाटते वंचितचं काय फॅक्टर काय कार्य करणार आहे. 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी लाटी प्रचंड होती. अशा लाटेमध्ये सुद्धा काँग्रेसचे राजू सातव हे 1600 काही मतांनी विजयी झाले होते. परंतु यावेळेस या लोकसभा मतदारसंघात राजू सातव यांनी उमेदवारी नाकारलेली आहे व त्यांनी मागच्या वेळेस त्यांचेच प्रत्युत्तरदी असलेले शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली आहे. तर यामुळे राजू सातव यांना मानणारा जो काँग्रेसचा गट होता तो निश्चितच नाराज झालेला आहे आणि शिवसेनेनं जिल्ह्याच्या बाहेरील उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेतील एक गट हा देखील नाराज झाला होता. आणि आता राहिला वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न. तर वंचित बहुजन आघाडीनं दलिताची आणि मुस्लिमांची किती मतं घेतली याच्यावरच ह्या जिल्ह्याचा निकाल हा स्पष्टपणे अवलंबून आहे. त्या ठिकाणी पत्रकारांनी आपापल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणाचं म्हणणं आहे की वंचित फॅक्टर ते काम करणार नाही, तर कोणाचं म्हणणं आहे की वंचित फॅक्टर हे मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे. या ठिकाणी अतिशय चांगली रंगतदार चर्चा रंगत आहेत आणि आपण पुन्हा एकदा भेटूया ब्रेक नंतर. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
पुन्हा भेटूया वंचित ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतच्या विशेष वंचित फॅक्टरमध्ये. या ठिकाणी आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करत आहोत. चर्चा ही अतिशय रंगतदार दौरमध्ये आलेली आहे. आपण या ठिकाणी फिरत नेमकं त्यांना काय वाटते, मत आहे की काय कोणाचं म्हणणं काम नाही करणार, काय म्हणतात काय वाटतं? की ज्याच्या जातीचा फॅक्टर नाही एकीकडं म्हणायचं आणि दुसरीकडं उमेदवारी जी आहे ते जातीच्याच कॅन्डिडेटवर द्यायची. मग ते काँग्रेस असेल का सेना. आणि मला काही परिस्थिती होती या मतदार प्रभावी मतदान आहे आणि त्याच्यासोबत जे काही आंबेडकर विचाराचं मतदान आहे, फुले आंबेडकर विचाराचं मतदान, ते तर आमच्याकडं पहिलेच वोट बँक बेस्ट वोट आहे आमचं. पण आम्ही जे प्लसमध्ये आहे ते सांगतोय, त्याच्यामध्ये बंजारा आहे, धनगर आहे आणि इतर जे काही ओबीसी आहे, छोटा मोठा ओबीसी आहे. म्हणून मला वाटते की वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नुसतं फाईटच देणार नाही, तर निश्चितच जे काही इथलं मतदान होईल त्याच्यामध्ये आम्ही सर्वात पुढं राहू. आणि काँग्रेस आणि जे काही शिवसेनेचे दावे आहेत तर त्यांच्या पण नेत्यांनी जे काही व्यक्त केलेले आहेत ते सुद्धा कुठंतरी कन्फ्यूज आहेत. पण आम्ही कन्फ्यूज याच्यासाठी नाही की आमचा चेहरा नवीन होता आणि आम्ही लोकांना पर्याय देऊ शकलेला आहे. काँग्रेस काय म्हणते? काँग्रेसच विजय होणार आहे. हेमंत पाटील हे पहिले शिवसैनिकांनी इथल्या जसं पत्रकारांनी विश्लेषण केला की काही कडवे शिवसैनिकांनी इथं जाहीर केलं होतं की हिंगोली लोकसभा क्षेत्राच्या बाहेरचं उमेदवार दिलं तर आम्ही त्याचं काम करणार नाही. आणि त्यांनी नंतर कितपत त्याचं काम इमानदारीनं केलेलं आहे हे सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. आणि त्याशिवाय बसमतमध्ये झालेल्या सगळ्या घडामोडी आम्हाला कोणाला आघाडीला प्रेस घेऊन सांगावं लागलं नाही की बाबा आम्ही याचं काम केलं किंवा त्याचं काम केलेलं नाही. हे शिवसेना सुरू आहे आणि याचे किती परिणाम या निवडणुकीत होणारे येणाऱ्या काळात दिसतील. आणि विषय राहिला वंचित आघाडीचा. वंचित आघाडीचे जे उमेदवार होते हे मागील किनवट विधानसभेचा सुद्धा अपक्ष उमेदवार होते. त्यावेळेस त्यांना फक्त 2750 मतं मिळाली होती आणि तिथं चेहराही अनओळखीचा चेहरा इथं दिलेला होता. त्यामुळे त्यांनी काय लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांचा काही परिणामही या निवडणुकीत होणार नाही. आणि शेवटी हे 23 मेला जेव्हा निकाल लागेल ते कुंजी हरवलेलीच असेल. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने सुभाष वानखेडे हेच विजयी होणार. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जातीय समीकरण खेळत जातीय गणित जुळत उमेदवार दिले आहेत. आपण शिवसेनेच्या नेत्यांना विचारूयात की त्यांना काय वाटतं की जातीय समीकरण जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे यशस्वी होतील. या ठिकाणी जे ओवेसी आणि आंबेडकर साहेबांनी जे जातीय गणित मांडलं पण आणि इथं उमेदवार बंजारा समाजाचा दिला, पण त्याच बंजारा समाजाला गोर बंजारा म्हणून जो संदेश चव्हाण जो दिला त्याच्याकडे जास्तीत जास्त मतदान हा बंजारा समाज झालेला आहे. आणि म्हणून वंचित आघाडीला बंजारा समाजाचं मतदान 25% वर झालेलं नाही. आणि राहिला प्रश्न वंचित आघाडीचा बाकीचे मुस्लिम आणि बौद्ध समाजानं जवळजवळ 70% मतदान वंचित आघाडीला केलं हे मान्य आहे. आणि मुस्लिम समाजाने सुद्धा 50% मतदान त्यांना केलं. पण या दोन समाजावर उमेदवार निवडून येत नाही. जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत उमेदवार थांबणार आहे. कारण स्वतः उमेदवार या ठिकाणी हिंगोलीला 8 दिवसात लग्नाला आले होते आणि त्यांनी सुद्धा कबूल केलं की मला 1.5 लाखाच्या वर या मतदारसंघात मतदान पडत नाही. जात फॅक्टर हा कधीच चालणार नाही. म्हणून अशा या सर्व लोकांनी आमच्या काँग्रेसचे जे आमचे उमेदवार होते वानखेडे साहेब त्यांच्या मागं विचार सगळ्यांनी ठामपणे मांडले आणि म्हणूनच याच विश्वासावर आमचा उमेदवार विजयी होणार. आपण पुन्हा एकदा पत्रकारांकडे घेऊयात आणि त्यांना एकदा शेवटचं विचारूयात की त्यांना काय वाटतं नेमकं कोण निवडून येऊ शकतो आणि वंचितचा किती फॅक्टर काम करेल, वंचित कोणाला प्लस होईल किंवा कोणाला मायनस होईल. अगदीच थोडक्यात मामा. माझ्या मते वंचित आघाडीचा उमेदवार किती मतदान घेतो याच्यावरतीच दोन उमेदवाराचा निकाल लागणार आहे. वंचित आघाडीनं जर काँग्रेसचे 50 ते 70% मतदान खाल्लं असेल तर निश्चितच सेनेचा उमेदवार हा विजयी होईल. आपल्याला काय वाटतं? काँग्रेसवर वंचित आघाडीच्या मतदानाचा जर फरक पडणार असेल तर वंचित आघाडीच्या उमेदवाराला 1.5 लाखापर्यंत मतदान घ्यावं लागेल. ते जर झालं तर वंचित आघाडीच्या उमेदवाराचा काँग्रेसवरती फरक पडला असं सांगता येईल. पण परिस्थिती अशी आहे की वंचितचा उमेदवार 1 लाखाच्या जवळपास असणार. आपलं काय मत आहे? मलाही तेच म्हणायचे की 1 लाख मतदानाचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये नेमकं वंचित आघाडी जातीय समीकरणामध्ये कुठल्या समाजाचं आणि कुठल्या पक्षाकडे जाणारं मतदान घेणार त्याच्यावर निकालाचा सगळा जो काय तो केंद्रबिंदू राहणार. आज आपण केली हिंगोली लोकसभेबद्दलची चर्चा. या ठिकाणी वंचित फॅक्टर किती काम करणार आहे, कोणाला प्लस होणार आहे, कोणाला मायनस होणार आहे, की स्वतः वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडून येणार आहेत हे येणाऱ्या 23 तारखेलाच कळणार आहे. एक मात्र खरं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तात्रय शिगुकारसह कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.